पूर तालुक्यात हॉटेल समोरून बुलेरो गाडीचे टायर्स व साहित्य चोरी, 18,000चा मुद्देमाल लंपास। पंढरपूर तालुक्यातील रोपळे गावात हॉटेलसमोर उभी असलेल्या बुलेरो गाडीतील टायर्स व इतर साहित्य चोरीस गेल्याची घटना घडली असून या प्रकरणी अज्ञात चोरट्याविरोधात पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे। फिर्यादी सीताराम नागनाथ कदम, वय 40, व्यवसाय हॉटेल व शेती, राहणार रोपळे, तालुका पंढरपूर यांनी दिलेल्या माहितीनुसार कुर्डुवाडी पंढरपूर रोडवर त्यांचे विठू माऊली नावाचे हॉटेल आहे। दिनांक 6 एप्रिल 2026 रोजी दुपारी त्यांच्या चुलत भावाने बालाजी विलास कदम यांनी बुलेरो गाडी हॉटेलसमोर उभी करून ठेवली होती। त्याच दिवशी रात्री सुमारे 11:30 वाजता कदम यांनी हॉटेल बंद करून घरी गेले। त्यानंतर 7 एप्रिल रोजी सकाळी 10 वाजता हॉटेल उघडण्यासाठी आले असता गाडीची डिक्की उघडून त्यातील 4 टायर्स चोरीला गेल्याचे दिसून आले आहे। तसेच हॉटेलला दरवाजा नसल्याचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी बाहेर लावलेला LCD टीव्ही व टेबलाखाली ठेवलेली 3,000 रुपयांची रोख रक्कमही लंपास केली। या घटनेत एकूण सुमारे 18,000 रुपयांचा मुद्देमाल चोरीस गेला असून अज्ञात चोरट्याविरोधात पंढरपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पुढील तपास सुरू आहे अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे।